कंपवात यामध्ये जो ट्रेमर असतो तो म्हणजे कसा रेस्टिंग ट्रेमर. ह्याच्यामध्ये बघा गोळ्या वळताना रोलिंग पील कसा असतो तसा हा कंप असतो. म्हणजे कब्बशी हातात धरली तरी टक आवाज येतो. तर ऍक्शन करायला गेल्यावर ना हा कंप कमी होतो. रेस्टिंग ट्रेमर का म्हणतात की जेव्हा तुम्ही रेस्ट मध्ये असताना तेव्हा हा कंप असतो, पण काही एखादी वस्तू पकडायला गेलात तर हा कंप कमी होतो. आता दुसरा ट्रेमर जो असतो म्हणजे इंटेन्शनल ट्रेमर. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं होतं की काही व्याधी असतील, ब्रेनमध्ये काही चेंजेस असतील किंवा स्ट्रोक असेल तर तेव्हा काही ऍक्शन करायला गेल्यावर कंप येतो. म्हणजे तुम्ही कुंकू लावायला गेलात, काही मोबाईल पकडायला गेलात, काही करायला गेलात की हा कंप येत असतो. आणि काही वेळेला हा हेरिडिटरी असतो की म्हणजे हा नॉर्मल असतो, अनुवंशिकतेमुळे हा पुढे आलेला ट्रेमर असतो की ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला पॅनिक अटॅक्स येतात, घाबरल्यासारखं वाटतं, हायपोथायरॉइडिझम असतो किंवा तुम्ही कॉफी प्यायलात तरी सुद्धा हा फिजिओलॉजिकल ट्रेमर तुम्हाला जाणवू शकतो. सो असा जर कंपवात जाणवला तर नक्की डायग्नोसिस त्याचं काय आहे हे तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडनं नक्की करून घ्या.